नमस्कार मंडळी, 26 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय की ठरलं तर मगमध्ये येथे नागराज आणि महिपत या दोघांनाही अजन्म कारावास झालेला असतो. आता या नागराजला घेऊन पोलीस सगळे जे आहेत तर ते जेलमध्ये झालेले असतात. इतक्यातच हा नागराज अर्जुनला बाहेर म्हणतो की मला डांबून ठेवलंय जेलमध्ये, तर तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्ही खूप मोठा तीर मारलाय म्हणून, पण खूप मोठा गैरसमज आहे हा तुमचा, असं नागराज अर्जुन सायलीला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि खरं काय कुठे काय, तुम्हाला ना हे सगळं समजतच नाहीये, असं नागराज म्हणत असतो. आणि सगळेजण नागराजचं ऐकून घेत असतात. नागराज म्हणत असतो पण तुम्ही सगळं काही खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं असं समजताय. आणि पुढे बघा, पुढे म्हणतो की तुम्हाला नाही ना समजलं मी काय बोललो ते, हे बघा तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य आहे जे तुमचं प्रिय घर पोखरून काढतंय. आता असं म्हणल्यावर तर सायलीला प्रश्न पडतो, पण नागराज म्हणतो मी ते सत्य सांगणार नाहीये, पण मी वाट बघणार आहे तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची सुद्धा, असं नागराज आहे तो अर्जुन सायलीला म्हणत असतो. आणि त्या दोघांकडेच बघत असतो. आणि आता हा नागराज म्हणतो की तुमचं घर एक मयसभा आहे, नाही ना समजलं. अरे मयसभा म्हणजे पांडवांनी म्हणजे कौरवांनी पांडवांसाठी ना जी मयसभा नावाचा महाल बनवला होता ना, तर तो तीच. तुम्हाला माहिती आहे का, त्या मयसभेत पांडवांचा पुरता गोंधळ उडवला होता. पाणी कुठलं आणि जमीन कुठली हे काहीच कळत नव्हतं. आणि तसं ना तशी तुमची अवस्था झाली, असं नागराज म्हणत असतो की तुम्ही जमिनीला पाणी आणि पाण्याला जमीन असं समजताय. कळलं का तुम्हाला? कारण तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य तुम्हाला माहीतच नाहीये. आता असं नागराज तर म्हणत असतो. सगळेजण बघा हा नागराजकडेच बघत असतात. आणि नागराज म्हणत असतो तुम्ही जमिनीला पाणी आणि पाण्याला जमीन समजताय ना म्हणून. आणि पुढे म्हणतो की काय रे अर्जुन, तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना रे अर्जुन. आणि पुढे म्हणतो की मग तुझ्या आयुष्यातल्या या मयसभेतल्या मायाजालातून तो बाहेर मला पडूनच दाखव. आता असं जेव्हा नागराज म्हणतो ना, तेव्हा अर्जुन विचारच करायला लागतो. नागराज म्हणतो माझं चॅलेंज आहे तुला, तुझ्या कुटुंबाचं सत्य समजण्यासाठी तरी तुला माझ्या पायावरती नाक घासावंच लागणार आहे अर्जुन, असं नागराज म्हणत असतो. आणि बघा सायली अर्जुन हे सगळं शांतपणे ऐकून घेत असतात. नागराज पुढे म्हणतो की हे सत्य फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे म्हणून, कारण तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या सत्याची मयसभा करणारा हा मयासूर म्हणजे मीच आहे, नागराज किल्लेदार, असं तो स्वतःच बोलून घेत असतो नागराज. आणि आता अर्जुन म्हणतो की तू कितीही सत्य लपवलंस ना तरीही एक ना एक दिवस मी ते सत्य शोधून काढेनच म्हणून. आता असं अर्जुन पण त्याला ठामपणे उत्तर देतो. आता रविराज नंतर सुमन हे सगळं ऐकतच असते. सायली म्हणते आणि हे सगळं सत्य समजण्यासाठी आम्हाला तुझी गरज भासेल, हे जर का तुला असं वाटत असेल तर तो तुझा खूप मोठा गैरसमज आहे नागराज, असं सायली म्हणते. आता बघा रविराज जोरात ओरडतात ना नागराज म्हणून. आणि आता सगळ्याच फ्रंटला येतात ते, म्हणजे पाठीमागे उभे असतात ना ते. आता पुढे आल्यानंतर रविराज म्हणतात की जळ्यात अडकलेल्या माशासारखा तडफडतोयस तू, आणि तरीही तुला काहीच फरक पडत नाही. पण आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण तू आयुष्यभर तुरुंगात कितपत पडणारच नागराज, असं जेव्हा आता रविराज बोलत असतात तेव्हा नागराज खाली मान घालून उभा असतो. रविराज म्हणतात की तुला पैसा हवा होता ना, तो तर तुला आता मिळणारच नाहीये, पण तू आता इतका करंट निघालाच की तुला माझं प्रेम आणि आशीर्वाद सुद्धा मिळणार नाहीयेत, असं आता रविराज बोलत असतात नागराजला. आता बघा पुढे रविराज म्हणतात की तुला माझा सख्खा भाऊ म्हणून घेण्याची ना लाज वाटते, मला लाज वाटते, असं तर रविराज सुद्धा खूप दुखावले गेलेले असतात ना, त्यामुळे ते बोलत असतात. आणि रविराज म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब प्लीज या नीच माणसाला माझ्यासमोरून ना घेऊन जा प्लीज. आता लगेच इन्स्पेक्टर सावंत म्हणतात कॉन्स्टेबल घेऊन चला याला. आता नागराजला सगळेजण घेऊन जात असतात आणि हे सगळेजण बघत असतात. आता थोडंसं पुढे गेल्यानंतर आणखीन नागराज एके ठिकाणी थांबतो आणि अर्जुन सायलीकडे बघून असा हात करत असतो इशाऱ्याने की जेणेकरून की तुम्हाला माझी गरज लागणारच आहे, असे काही त्याच्या चेहऱ्यावरती हावभाव असतात. आणि त्याच्या हाताची जी काही तो हालचाल केलेली असते ना, त्यावरून आपल्याला तर हे लक्षात येते. आणि पुन्हा पोलीस तसंच नागराजला उडत जेलमध्ये घेऊन जातात. आणि आता आपण पाहतोय की प्रतापराव म्हणतात चला आता घरी, सगळेजण निकालाची वाट बघत असतील, आपल्याला घरी जायला हवं. सायली म्हणते हो मी आधी कळवते ना, म्हणून सायली फोन लावते ना. तर सायली फोन लावत असते घरी पूर्णाजींना. आता घरी पूर्णाजी फोन उचलतात. आता पूर्णाजींनी फोन उचलल्यानंतर घरी तर खूपच मोठा रामायण घडलेलं असतं ना, त्यामुळे पूर्णाजी काही मूडमध्ये नसतात. आता पूर्णाजी फक्त फोन उचलतात आणि हॅलो म्हणतात. इकडे सायली म्हणते की एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता असं म्हणल्यानंतर पुढे सायलीच म्हणते की नागराजचे सगळे गुन्हे सिद्ध झाले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पूर्णाजी म्हणतात अगं बाई हो का, बरं झालं, या जन्मातली पापं या जन्मात फेडायला लागतात. आता सायलीला कळतं. सायली म्हणते काय पूर्णाजी सगळं ठीक आहे ना. आता पूर्णाजी म्हणतात हां तुम्ही घरी कधी येताय ते,
तर सायली म्हणते हे काय मी आता निघतोयच आहे म्हणून. आणि सायली पुढे म्हणते पण तुम्ही अशा उदास का वाटताय. तर पूर्णाजी म्हणतात नाही नाही काही नाही ग, ते नागराजला शिक्षा झाल्याचं अचानकच ऐकलं ना ग, त्यामुळे थोडंसं धक्का बसला, बाकी काही नाही. आणि तुम्ही या, आपण बाकी घरी आल्यानंतर बोलू असं आता पूर्णाजी म्हणतात आणि ठेवते फोन म्हणून पटकन फोन ठेवून टाकतात. पण सायलीच्या लक्षात येते की घरी नक्की काहीतरी झालं असेल. सायली म्हणते पूर्णाजीनं काय झालं असेल, घरी तर काही घडलं नसेल ना असं सायली एकटीच विचार करते. आता रविराज म्हणतात की सायली चल निघूयात ना. आता सायली म्हणते हो हो म्हणून आता सगळेजण घरी येण्यासाठी निघतात. आता आपण पाहतोय की इकडे नागराजला जो आहे तर तो नागराजला जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या अंगावरचे साधे कपडे काढून त्याला प्रॉपर कायद्याचा जो गणवेश असतो ना तर तो दिला जातो. आणि तो आता हा नागराज घालतो आणि तो त्याच्या आठवणीमध्ये असतो की महिपतने कशी त्याच्या विरुद्ध साक्ष दिली म्हणून. आणि त्याच्यासमोर बसलेला कॉन्स्टेबल म्हणत असतो की इथे सही करा म्हणून. आणि नागराजच्या डोक्यामध्ये फक्त महिपतची साक्ष सतत दरवळत असते की या नागराजनेच किल्लेदारला मारण्याचं कट केलं होतं, हे सगळं आठवत असतं. आता तो कॉन्स्टेबल म्हणत असतो कपडे द्या मला, कपडे द्या तुमचे ठेवून देण्यासाठी म्हणून. आता मग नागराज ते कपडे वगैरे देतो. नंतर ही नागराजचे जे काही घडलेलं असतं ना तर ते त्याच्या डोक्यातून जातच नसतं. जे साहेबांनी त्याला नागराज किल्लेदार यांना अजन्म कारावासाची शिक्षा ठोठावत हे म्हणालेलं वाक्य नागराजला काही डोक्यातून जात नसतं. तो माणूस पुन्हा ओरडतो सही करा सही. आता बघा आता नागराज सही करतो आणि आपण पाहतो की नागराज सही करतो इतक्यातच त्याला भेटायला तिथे प्रिया येते. पहिल्यांदा तर नागराज मनातच विचार करायला लागतो, अचानकच एका दिवसातच फाशी उलटी कसे काय पडायला लागली. महिपतचं तोंड तर मी बंद केलं होतं, पण आज तर तो साक्षीच्या जीवाची भीतीनेही तो गप्प बसला नाही. असं नागराज विचार करतो की असं काय झालं असेल ना महिपतला म्हणून. इतक्यातच एक कॉन्स्टेबल प्रियाला खुणावतो की तुम्ही आत येऊ शकता म्हणून. आता प्रिया येते ना. पहिल्यांदा तर नागराज कुठे आहे हे तिला कॉन्स्टेबलने दाखवल्यानंतर तिला त्या जेलच्या गणवेशामध्ये बघितल्यानंतर तर प्रिया हसायलाच लागते पाठीमागून. म्हणजे ते नागराजला दिसत नाही पण प्रिया हसत असते अक्षरशः त्याला या वेशात बघून. आणि आता लगेच नागराज काका म्हणून हाक मारते दोनदा. त्यावेळेस कुठे नागराजचं तिच्याकडे लक्ष जातं. आता नागराज जातो ना तिच्याकडे. प्रिया नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणते नागराज काका हे सगळं अचानक काय होऊन बसले हो म्हणून लगेच त्याच्यासमोर बोलायला लागते. आणि म्हणते की महिपत कोर्टामध्ये वेगळंच काहीतरी बोलतो काय, अर्जुनच्या हाती ती कॉल रेकॉर्डिंग लागतंय काय, बापरे म्हणून नाटक करायला लागते. आणि म्हणते की तुमचं नशीबच खोटं आहे का हो, तुम्हाला शिक्षा होणार ना हे आधीच ठरलं असणार. आता ही प्रिया जेवढी उडते ना नक्की जे पंख ना हा नागराजच कट करणार. आता बघा प्रिया म्हणत असते हे पत्ते अर्जुनच्या हातामध्ये लागले असं म्हणून लगेचच नाटक इमोशनली करायला लागते. पण नागराजला सगळं कळतं. नागराज म्हणतो की तुझी सगळी नाटकं कळतायत मला. आणि पुढे म्हणतो की तो महिपत तर मारणारच आहे माझ्या हातून, पण तुला काय वाटतं तूही वाचणार नाहीयेस प्रिया. आता असं म्हणल्यानंतर प्रिया घाबरते ना. आता लगेच नागराज म्हणतो तन्वी सुभेदार म्हणून ज्या घरात मालकीन बनून राहण्याचं स्वप्न बघतेस ना तू, त्या घरातून लाथा बुक्या घालून तुला ना मी बाहेर काढायला काय केले. तर नागराज म्हणतो इतकी साधी भोळी दाखवण्याचा प्रयत्न करतेस ना तू माझ्यासमोर, पण मला सांग महिपतचा फोन अर्जुन सुभेदारकडे आलाच कसा. आता असं म्हणल्यानंतर प्रिया तर ना बघा तिचा चेहरा बघण्यासारखाच होतो, एकदम घाबरते ना ती या प्रश्नाचा की महिपतचा फोन तुम्हाला सापडला नाही म्हणून. मग तुम्हाला काय माहिती असेल. पण नागराजला हिच्यावरती नक्की डाऊट असतो. प्रिया म्हणते की तुम्हीच कुठेतरी तुमच्या घरी ठेवला असेल, सुमनच्या हाती लागला असेल आणि मग तिने दिला असेल अर्जुनला. तर नागराज म्हणतो मूर्ख समजतेस का गो तुम्हाला, तुझी सत्ता संपली आता प्रिया, माझ्याशी डबल गेम खेळतेस तू. माझ्याशी डबल गेम खेळतेस अगं, पण मी तुझा डबल गेम तुझ्यावरतीच नाही पालटवला ना तर नागराज नाव नाही लावणार मी असं आता नागराज म्हणत असतो. आणि प्रिया पुरती घाबरलेली असते नागराजची या धमकीने. आणि म्हणतो की तुला काय वाटतं की आतमध्ये मी आणि महिपत तुरुंगात खडी फोडत असताना तू बाहेर राहशील असं तुला वाटतंच कसं. तर प्रिया म्हणते अहो काका उलट मी बाहेर असणं हे तुमच्या फायद्याचंच आहे ना काका. आणि म्हणते की माझं सत्य सांगून तुम्हाला काय मिळणार आहे. तर नागराज म्हणतो आज ना उद्या अर्जुन आणि सायली येतील माझ्याकडे तुझं सत्य विचारायला, त्यावेळेस मी त्यांना सगळं, तेव्हा मी तुझ्याविषयी त्यांना सगळं सांगून मोकळा होणार आहे. प्रिया बापरे एवढी घाबरते ना आता या सगळ्या नागराच्या गोष्टींवरती. आणि आता पुढे नागराज म्हणतो की आणि ज्या ऐशोआरामात तू लुळतेस ना तर तिथून मग डायरेक्ट इथे तुरुंगातच येशील तू, लक्षात ठेव प्रिया. आता आज नागराजींना पुरती वाट लावलेली आहे प्रियाची, म्हणजे चांगलीच खरडपट्टी काढली आहे. आता प्रिया म्हणते मी
तुम्हाला वरच्या कोर्टामध्ये अपील करायला मदत करीन ना, माझ्याशिवाय तुम्हाला मदत कोण करणार. इतक्यातच इन्स्पेक्टर सावंत येतात आणि म्हणतात चला चला किल्लेदार जेलमध्ये जाण्याची वेळ झाली, घ्या रे यांना. म्हणून आता ते पोलीस कॉन्स्टेबल जे आहे ते नागराजला घेऊन तिथून निघून जातात. आणि आता नागराजला घेऊन गेल्यानंतर प्रिया इतकी घाबरलेली असते. ती म्हणते की हा नागराज जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा याचं थोबाड बंद ठेवणार नाहीये असं म्हणून पुढे म्हणते की मी किती खुश होते की आता साक्षी, महिपत आणि नागोबा या तिघांचा सुद्धा काटा निघाला म्हणून. पण कसलं काय आणि कसलं काय, पण हा काटा बहुतेक मला. इकडे आपण आता पाहतोय सगळे सुधार घरी पोचलेले असतात आणि सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारत असतात. अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला खरं सांगतोय रविराज सर, अर्जुनने माझ्याकडे फोटो मागितले तेव्हा माझा मेंदूच बंद पडला होता. आता सगळेजण हसत असतात चैतन्यवरती. चैतन्य म्हणत असतो मला असं वाटतं की या केसमधले खूप महत्त्वाचे फोटो आणायला विसरले मी याला विचारतोय कुठले फोटो देऊ मी, तर तुम्हाला म्हणतोय की कुठलेही फोटो दे चालतील म्हणून. आता अश्विन आणि प्रतापराव सुद्धा असतात. आता ते सगळेजण हसत असतात आणि चैतन्य म्हणत असतो की बर्फ झाला होता माझ्या मेंदूचा. आता अश्विन म्हणतो अरे मग तू नक्की दाखवली कुठले फोटो, तर चैतन्य म्हणतो मी तर एखाद्या जुन्या केसमधल्या जुन्या आरोपीचे फोटो दिले त्याला. आणि माहिती आहे का त्या फोटो बघून सुद्धा महिपत घाबरला आणि त्याच्याचमुळे तर जादूची कांडी फिरली ना. महिपत अगदी पोपटासारखा बोलायला लागला. इतकी तुझे काही गप्प होता ना तर सगळ्याची भरपाईच केली त्याने असं आता चैतन्य सांगायला लागतो. आता सगळेजण खूप खुश असतात. पण पूर्णाजींना प्रश्न पडतो ना. पूर्णाजी म्हणतात की तुझ्या हातातले फोटो बघून महिपत एवढा का घाबरला रे अर्जुन. आता असं जेव्हा पूर्णाजी विचारतात तेव्हा चैतन्य आणि अर्जुन दोघेही सिरियस होतात ना, कारण त्या दोघांना सत्य माहिती आहे. पूर्णाजी म्हणत असतात की ते कसले फोटो होते रे नक्की. आता अर्जुन म्हणतो की त्याला वाटलं असणार की मी त्याच्या आधीचं कुठलं तरी क्राईम मी कोर्टासमोर आणतोय म्हणून त्या भीतीपोटी तो आहे ना तर तो बोलून गेला असं अर्जुन सांगतो. पण सायलीला हे काही पटत नाही, पण बाकीच्या सगळ्यांना पटतं. आता रविराज म्हणतात की आणि हो ज्युनियर, तो आधीच महिपत आणि नागराजचं कॉल रेकॉर्डिंग ऐकवण्याची रिस्क घेतली नाही ते बरं झालं. म्हणजे कोर्टामध्ये ऐकवलं नाही ना ते बरं झालं, ते तू शेवटी दाखवलंस ना म्हणून. आणि पुढे म्हणतात की मागे नागराजचा तो व्हिडिओ कोर्टामध्ये दाखवला होताच, त्याचं ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट होतं. तरीसुद्धा जज साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की कशावरून तो व्हिडिओ फेक नाही आहे म्हणून. पण आता यावेळेस सुद्धा फोन रेकॉर्डिंग ऐकून ते ऑथेंटिक असून हे ते कशावरून हाच प्रश्न उपस्थित त्यांनी केला नसता. बरोबर आहे ना. तर हा पॉईंट आहे हा रविराजांच्या बोलण्यात. आता प्रतापराव म्हणतात की मला काय वाटतं महिपतची कबुली खरा टर्निंग पॉईंट ठरली असं प्रतापराव म्हणतात आणि हे सगळ्यांना पटतं सुद्धा बरं का. आणि पुढे आपण पाहतो की सगळेजण स्माईल करत असतात. आता पुढे प्रतापराव म्हणतात की म्हणजे बालेराव वकिलांना कॉल रेकॉर्डिंगला ऑब्जेक्शन घेताच आलं नाही. आणि आता रविराज म्हणतात की कुठल्याही गुरुला आपल्या शिष्याची ही अशी प्रगती पाहणं हे खरंच खूप नेहमी सुखदायक असतं असं आता रविराज जेव्हा म्हणत असतात ना तेव्हा सगळेजण कौतुकाने अर्जुनकडेच पाहत असतात. आणि आता रविराज म्हणतात की आय एम रिअली प्राऊड ऑफ यू अर्जुन. आता सुरजेला म्हणल्यानंतर अर्जुन लगेचच म्हणतो की थँक्यू सो मच सिनियर, आणि तुझ्या कोणी खरंच खूप मोठं आहे. आता रविराज म्हणतात नाही पण आज मी तुला फक्त कॉम्प्लिमेंट देणार नाहीये असं म्हणतात आणि म्हणतात की आणखीन एक गोष्ट तुला मी देणार आहे. आता इतक्यातच बघा इतक्यातच लगेच कल्पनाताई म्हणतात की अरे वा, म्हणजे भाऊजी तुम्ही अर्जुन करता काही गिफ्ट आणले आहेत का. आता रविराज बघा डायरेक्ट उठून उभेच राहतात. त्यांच्या खिशातून एक त्यांचा पेन काढतात आणि ते उभे राहतात. आता रविराज उभारले की अर्जुन सुद्धा उभा राहतो. आता ते पेन अर्जुनला दाखवत रविराज म्हणतात की हे पेन मला माझ्या गुरुने दिले होतं. आणि पुढे म्हणत असतात की तुला माहिती आहे का त्या काळातले सर्वोत्तम वकील होते रे ते, आणि त्यांनी मला हे पेन दिलेलं होतं असं तो पेन सगळ्यांना दाखवतात सुद्धा. आता रविराज म्हणतात की माझं एक हिअरिंग त्यांनी ऐकलं आणि ते इतके खुश झाले की त्यांनी हे पेन मला बक्षीस दिलं. आणि तुला माहिती आहे का पुढे काय झालं ते, पुढे त्यांनी मला असं सुद्धा सांगितलं की हे बघ रविराज, ज्या दिवशी तुला तुझ्यापेक्षा अतिशय हुशार आणि वरचढ असा तुला एक तुझा शिष्य भेटेल ना, तुझा कोणी वकील भेटेल ना, त्यावेळेस हे पेन तू त्याला दे असं आता रविराज अगदी इमोशनल होऊन अर्जुनला सांगत असतात. आणि म्हणून ते पेन आता ते अर्जुनला देणार असतात. आता रविराज म्हणतात आणि आज तेच पेन मी करतोय म्हणून आता अर्जुनच्या खिशाला रविराज ते पेन लावतात. आता सगळेजण टाळ्या वाजवतात की आता रविराजांनी एक बक्षीस म्हणून त्यांची कलम जी वकिलासाठी सगळ्यात खूप महत्त्वाची असते तीच त्यांनी अर्जुनला दिलेली असते. आता अर्जुनसुद्धा खूप भावुक होतो आणि बघा डायरेक्ट आता रविराजांना मिठीच मारतो तो. अर्जुनने आता मिठी मारल्यानंतर रविराज आणि अर्जुन दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये खरंच खूप इमोशनल झालेले असतात. आणि अर्जुन थँक्यू सो मच सिनियर असं आता रविराजानं प्रतिमा आता डिस्क प्रतिमा त्या उभ्या राहतात आणि सायलीला हाक मारतात.
आता रविराज सायलीचा हात हातात घेतात आणि म्हणतात की नागराजला तुरुंगात पाठवण्यासाठी तुझी काही धडपड केलीच ना सायली, ती खरं तर माझ्या मुलीने करायला हवी होती. आपल्या लगेचच अर्जुनचा उशाळलेला चेहरा दाखवलाय. सॉरी, अर्जुनचा नाही, अश्विनचा. आता पुढे रविराज म्हणतात कारण नागराजने सगळ्यात जास्त नुकसान तिचं केलं होतं, म्हणजे तन्वीचं केलं होतं. आता अश्विन हा सगळा सीन बघत असतो पण तो काहीही बोलत नाही. एकदम शांत असतो. आता रविराज पुढे म्हणतात की पण तिला काय, तन्वीला कशाचाच काहीच फरक पडत नाही म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अश्विन अगदी खाली मान करून उभा असतो. रविराज म्हणतात की पण तू मात्र आमच्या भावना समजून घेऊन खरा गुन्हेगार पकडून दिलास, असं आता रविराज सायलीचं खूपच कौतुक करत असतात. आणि पुढे प्रतिमा त्या म्हणतात की तुझ्यासारखी मुलगी सगळ्यांनाच असायला हवी सायली. आता हे सगळे तर कौतुकाचे वाक्य ऐकून सगळ्यांना घरामध्ये सायलीवरती अगदीच गर्व वाटत असतो. प्रतिमा त्या म्हणतात तन्वीमध्ये थोडी जरी का तुझे गुण असते ना तर खूप बरं झालं असतं गं. आता प्रतिमा त्यांना असं वाटत असतं ना, तेही त्यांचं बरोबरच असतं. आता पुढे आपण पाहतो की रविराज आता सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात की बाळा आज ना तू जी काही धडपड केलीस ना गं, तर ती धडपड जी आहे ना, ती धडपड विना आमच्या घरी जन्म जरी घेतला असला ना तरीही आमची नाळ खऱ्या अर्थानं तुझ्याशी जोडली गेली आहे, हे मात्र नक्की, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असं आता रविराज अगदी बापाच्या मायाने सायलीला बोलत असतात. प्रतिमा त्या सायलीला म्हणतात तुला सुद्धा असंच वाटतं ना गं बाळा की तू सुद्धा आमचीच मुलगी आहेस म्हणून. आता सायली हो म्हणते. आता दोघीजणी येत ना मायली की पुन्हा एकदा एकमेकीच्या मिठीत येतात आणि दोघींना सुद्धा खूप आनंद होत असतो. आणि सायली आणि प्रतिमा त्या या दोघींच्या सुद्धा चेहऱ्यातून ना आनंदाश्रू येत असतात. आणि हा सीन आहे ना तो खरंच खूप छान आणि क्यूट दाखवला आहे. प्रेक्षकांनो, आजचा सीन तुम्ही नक्की टीव्हीवरती पहा. आणि हो, माझ्या चॅनल एकदा लाईक करायला अजिबात विसरू नका या सीनसाठी. मी जर का रिव्ह्यू दिलेला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता रविराज सुद्धा या दोघींच्या जवळ येतात आणि ह्या तिघांची क्यूट अशी छान अशी फॅमिली आपल्याला दाखवलेली आहे, म्हणजेच प्रतिमा, त्या रविराज आणि सायली. इकडे आपण आता दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे अस्मिताच्या रूममधला. अस्मिता आता काहीतरी पुस्तक वाचत तिच्या बेडवरती बसलेली असते आणि सचिन तिथेच फेऱ्या मारत असतो आणि विचार करत असतो की मला आता सॅमचं टेन्शन यायला लागलंय. अस्मिताला धक्का मारणारी, तिच्यावरती हल्ला करणारी ही सॅमच असणार असं सचिन मनात म्हणत असतो आणि म्हणतो की हे सगळं करून ती कुठे पळून गेली का, हे सगळं आता माझ्यावरती तर नाही ना शेकणार, असं सचिन विचार करून मनातच लागतो ना घाबरायला. आता अस्मिता तिथेच बेडवरती बसलेली असते आणि बघत असते हा कसा फेरा मारतोय ते. आणि हा सचिन जो आहे तर तो मनातल्या मनातच विचार करायला लागत असतो. अस्मिता म्हणते अरे सचिन, काय हे गर्भसंसाराचं पुस्तक मला पूर्णाजीने दिले. आता अस्मिता एकटीच बोलते आणि सचिनचं काही लक्ष नाही आहे. अस्मिता म्हणत असते की यात लिहिलंय की बाळाच्या बाबांनी आईच्या पोटावरती हात ठेवून बोलायचं असतं, म्हणजे बाळ बाबांचा आवाज ओळखायला लागतं. आता हे सगळं अस्मिता सांगत असते आणि म्हणत असते की सचिन आता, आणि म्हणते की आपण असंच बोलत राहायचं ना रे बाळाशी. तर सचिनचं लक्ष नसतं, त्यावेळेस तर नुसतं हो 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 असं म्हणतो. आता बघा पुढे अस्मिता म्हणायला लागते की ऐकलंच ना बाळा, आता बाबांना आपल्याला सोडून कुठेच जाणार नाही, असं अस्मिता जेव्हा बोलते तेव्हा सचिन अजूनही साक्षीचाच विचार करतोय आणि हो की नाही म्हणल्यानंतर सचिनचं लक्ष नाही हे त्या अस्मिताच्या लक्षात येतं. ती पुन्हा म्हणते अरे सचिन, मी काय विचारते, तर लगेचच हो का नाही, तर अस्मिता लगेच सचिन म्हणतो हो हो ऑफकोर्स आणि त्याचं लक्ष आता सगळं मोबाईलमध्येच असतं आणि अस्मिता ही एकटीच बोलत असते. आता बघा, आता अस्मिता म्हणते की बाळा चल आता बाबांशी गप्पा मारायला जाऊयात म्हणून. आणि सचिन इकडे त्या सॅमला त्याच्या मेसेज करत असते की तू जर का माझे फोन घेतले नाहीस आणि उद्या रात्रीपर्यंत मला कॉन्टॅक्ट केला नाहीस तर मी माझ्या जीवाचं काहीतरी वाईट करून घेईल, असं म्हणून आता सचिन त्या सॅमला मेसेज करतो आणि फोन पटकन खिशात ठेवून देतो. इतक्यातच अस्मिता तिथे येते ना आणि अस्मिता तिथे आल्यानंतर सचिनचा हात घेऊन स्वतःच्या पोटावरती ठेवते. तर सचिन म्हणते काय करतेस तू, म्हणून पटकन हात काढतो. अस्मिता म्हणते अरे असं काय करतोय सचिन तू, अरे मी आत्ताच ठरलं ना आपलं की आपण बाळाशी बोलत राहायचं म्हणून. आता लगेच सचिन म्हणतो हां हो 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 येस पण आपण नंतर बोलूयात का, मी जरा ना 1-2 मिनटात येतो जरा, एकच मिनटं असं करून आता सचिन तिथून निघून जातो. आता सचिन तिथून निघून गेल्यानंतर आता ही अस्मिता मनातच विचार करते की ठीक आहे, बरेच दिवस सचिन आमच्यापासून लांब होता ना म्हणून असं काहीतरी होत असेल, हरकत नाही. आता आणि म्हणते की गेल्या काही दिवसांमध्ये अशा गोष्टी घडल्या आहेत ना की ज्याने सचिनला टेन्शनला येऊ शकतं, असं म्हणते.
म्हणते आणि म्हणते की ठीक आहे बाळा, बाबा बोलणार हा तुझ्याशी, असं अस्मिता म्हणते आणि पुढे म्हणते की मी पण बोलणार आहे तुझ्याशी. आता आपण पुन्हा इकडे हॉलमधला सीन पाहतोय. आता प्रतिमा त्या म्हणत असतात की सायली मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय म्हणून, आणि त्याला एक छान असं बॉक्स उघडून देतात आणि म्हणतात की घे अगं. आता सायली घेते हा सगळ्यांकडे बघत बघत तो बॉक्स, आणि ते बॉक्स तो उघडून बघते आणि म्हणते खरंच खूप छान आहे म्हणून. असा आता आनंदाचा सीन दाखवला आहे हॉलमध्ये. सायली आता आनंदाने सांगत असते खरंच खूप छान आहे म्हणून. आता पूर्णाजी म्हणतात की संकट माणसाची परीक्षा पाहत असतात, आणि पुढे म्हणतात की आणि पण त्याच वेळी आपल्या आणि परक्याची आपल्याला ते जाणीवसुद्धा करून देत असतात. आता पूर्णाजी म्हणतात पुढे की आणखी आधीच घट्ट असलेली नाते आणि ते पूर्णाजी मी ह्या अगोदर देवाजवळ ठेवून येते हां, असं आता म्हणल्यानंतर सायली जाते ना देवाजवळ, ते जे काही दागिना दिलाय ना प्रतिभा त्यांनी तो ठेवायला. आता रविराज म्हणतो आपण निघूयात. तर आता पूर्णाजी म्हणतात की आता तुम्ही कुठे निघालात. तर सुमन म्हणते पूर्णाई आम्ही खूप दिवस झाले आता इथेच राहतोय, आता निघतो आम्ही. आता असं म्हणल्यानंतर पूर्णाजी म्हणतात अरे आता होळी जवळ आली, धुळवड कर आणि मगच जा ना. तर पूर्ण आता प्रतिमा त्या म्हणतात नको पूर्णाई खरंच नको. आता रविराज म्हणतात नाही आता होळीला आम्ही परत येऊ ना पूर्णाई म्हणून. आता प्रतापराव म्हणतात की नाही म्हणजे नाही. अरे ऑर्डर कोणाची आहे? पूर्णाईची ऑर्डर आहे, आणि पूर्णाईची ऑर्डर म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर. होळीपर्यंत तुम्ही निघायचं नाही म्हणजे नाही. आता असं प्रतापरावनी सांगून ठेवलेलं असतं. आता कल्पनाताई म्हणतात नाही आता त्यातून तुम्ही आता जर का घरी गेलात तर नागराज भाऊजींच्या आठवणीचा तुम्हाला त्रास होईल, असं आता कल्पनाताई म्हणतात. आणि पुढे म्हणतात की मी त्यापेक्षा आणखीन काही दिवस इथेच राहणार. आता बघा हा, आता शेवटी बायको ती बायकोच असते ना. सुमन म्हणते आठवण तर काय येतच राहणार ना. आणि की वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की हे इतके वर्ष आम्हाला सगळ्यांना फसवत आहेत आणि माझ्या ते लक्षातच कसं काही आलं नाही काय माहिती, असं सुमन म्हणत असते. आता सगळेजण थोडी इमोशनल होतात. तितक्यात रविराज म्हणतात अगं माझ्या डोळ्यावरती इतकी पट्टी बांधलेली होती तिथं तुझं काय म्हणून, मी तर त्याचा सख्खा भाऊ होता ना. अगं आपल्या सगळ्यांचंच नागराजवरती प्रेम होतं ग, आणि त्याचाच तो गैरफायदा घेत होता, असं रविराज बोलत असतात. आता सायली म्हणते आपण यावर्षी या सगळ्या वाईट आठवडींचं होळीमध्ये दहन करूयात, मग तर राहाल ना तुम्ही ते गजानं. आता असं म्हणल्यानंतर नागराज म्हणतात की ठीक आहे, सॉरी रविराज म्हणतात की ठीक आहे मग, आणि सगळेजण हॅपी होतात. मग रविराज म्हणतात बसा मग आता. अर्जुन लगेच म्हणतो फॅन्टॅस्टिक, मग आता सेलिब्रेट करायला बायको पटकन आता कॉफी कर. तर चैतन्य म्हणतो ॲक्च्युली मला मारामारी चालली असते. आता लगेच सायली म्हणते बरं तुम्हा दोघांनाही जे हवं आहे ते मिळेल. आता आपण पाहतो की इतक्यातच सचिन आणि हे अस्मिता आहे ना, तो सचिनला धरून अस्मिता हॉलमध्ये यायला येते, आणि हा सीन जो आहे ना तो सगळेजण बघतात ना की सचिन आणि इथे म्हणून, आणि सगळेजण जबरदस्त शॉकच होतात. पहिल्यांदा तर आपण पाहतोय सचिन आणि अस्मिताला एकत्र बघितल्यानंतर लगेच अस्मिता म्हणत असते अर्जुन हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन, मला माहिती होतं की ही केस तू जिंकणार म्हणून, असं जी काय अस्मिता बोलते. आणि आता अर्जुनचा पारा चढलेला असतो. प्रतापराव म्हणतात की तू आणि हा माणूस इथे काय करतोय, असं जोरात प्रतापराव ओरडतात ना. असं आता प्रतापराव ओरडल्यानंतर अर्जुन म्हणतो तुला डॅडने घराबाहेर काढलं होतं ना, मग तू आतमध्ये आलासच कसा, असं आता अर्जुन पण बोलायला लागतो. आता सगळेजण बघत बसतात. हा अश्विन म्हणतो आम्हाला कोणालाच तू या घरात आम्हाला नको हे तुला अजूनही कळत नाही आहे का. आता अर्जुन म्हणत असतं चल निघ. तर आता अस्मिता जोरात ओरडते ना अश्विन अर्जुन तुम्ही माझे भाऊ असलात ना तरीही माझ्या नवऱ्याचा अपमान केलेला मी अजिबात सहन करणार नाही आहे, असं आता अस्मिता म्हणायला लागते. हा आणि पुढे म्हणते तुमचा आवाज जर का वाढला ना परत तर खबरदार म्हणून. आता घरात कोणाला काहीच कळत नाही याची काय बोलते. प्रतापराव म्हणतात अगं पण तू याला इथे येण्याची परमिशन दिलीसच कशी. तर अस्मिता म्हणते डॅड मी माझे निर्णय घ्यायला मोकळी आहे हो ना, आणि मला सांगा तुम्ही मला म्हणाला होतात ना की तरीही तुम्हाला मी सांगते गोष्ट की मागचं सगळं विसरून मी नव्याने सुरुवात करायची ठरवली आहे म्हणून. आता अस्मिता सांगते तेव्हा अर्जुन आणि अश्विनला अक्षरशः इतका राग येत असतो ना की बाज. अस्मिता म्हणते की मला माझं लग्न नाही मोडायचं, आणि पुढे म्हणते की सचिनला पश्चाताप होतोय एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. आता जेव्हा अस्मिताने बोलल्यानंतर पूर्णाजीने तर अक्षरशः डोक्याला हात लावलेला असतो. अस्मिता पुढे बोलत असते की म्हणूनच आयुष्यभर त्याची बायको म्हणून साथ द्यायची मी ठरवलेली आहे. आता घरातले सगळेजण येतात ना टेन्शनमध्ये, चांगलं हसतं खेळतं वातावरण सिरियस झालेलं असतात. तर रविराज म्हणतात तर अस्मिता तू पूर्ण विचार केलेला आहेस का म्हणून. तर आता असं म्हणल्यानंतर अस्मिता म्हणते की होण्यापर्यंत पोचली होतीस ना. तर अस्मिता म्हणते हे बघा मी कोणताही निर्णय घेतला तर ती माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिला असं बोलला होतात ना, मग आता ते करा ना, असं अस्मिता उलटच बोलायला लागते. आता इतक्यातच बघा हा सचिन म्हणतो की अस्मी हे बघ तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस ना
की तू अजिबात चिडचिड करणार नाहीस म्हणून आणि लगेच नाटक करायला लागतो हा सचिन. आता बघा कल्पनाताई सुद्धा दुर्लक्ष करत असते या सगळ्यांकडे. सचिन म्हणत असतो की शांत हो, ही सगळी आपलीच माणसं आहेत आणि मी यांच्यावरचा राग समजू शकतो माझं. जसं अस्मिताला म्हणतो की जरी मोठ्याने आपल्यावरती छोटीशी चिडचिड केली ना तर त्याचं एवढं वाईट वाटून नसतं घ्यायचं, अस्मी रिलॅक्स हो असा तो अस्मिताला शांत करत असतो. आता सगळ्यांच्या समोर अस्मिता म्हणते चल आपण जाऊ दे वॉकला जाऊया असं म्हणून आता हे दोघे जण वॉकला निघून जातात. आता आपण दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे प्रियाचा. आता ही प्रिया कोर्टाच्या नंतर नागराजला भेटून डायरेक्ट गाडीत येऊन बसलेली असते आणि म्हणते की नागराजला जन्मठेप झाल्यानंतर मला असं वाटलं होतं की तो शांत होईल, पण नाही, पण कसला काय तो तर अजूनच माझ्यावरती फणा काढायला लागलेला आहे. आता त्याला मला शांत करायला हवं असं प्रिया मनाशीच बोलत असते आणि पुढे म्हणते की नाहीतर नागोबा, मैपत आणि साक्षी हे तिघंजण एकत्र येऊन माझे तुकडे तुकडे करतील असं प्रिया म्हणत असते. आता बघा हा पुढे एकटी जेव्हा बडबडत असते तेव्हा तिच्या डोक्यात हा विचार येतो की पण खरंच नागोबाला ना मदत करून चालणार नाही, फक्त नाटकच करायला हवं. अशी जोरदार ॲक्टिंग करेन ना की त्याला वाटेल मी खरंच त्याला जेलमधून सोडवणार आहे म्हणून. आणि आता लागते ना हसायला आणि पुढे म्हणते आणि त्या सुभेदारांकडे सुद्धा हीच ॲक्टिंग मला चालूच ठेवावी लागणार आहे. म्हणजे सुभेदाराकडे जाऊन नागोबाला शिव्या घालायच्या आणि नागोबाकडे येऊन सुभेदारांना शिव्या घालायच्या. आणि आता म्हणते वा मस्त आयडिया आहे माझी म्हणून. आणि आपण पाहतोय की लगेचच प्रियाच्या डोक्यात एक आयडिया येते. लगेचच ती काय करते, कपाळाला कुंकू वगैरे काय लावते, डोक्यावरून काय पदर घेते आणि लागते नाटकं करायला. आणि इतक्यातच ती आता अश्विनला पण फोन करते. इकडे अश्विन प्रियाला म्हणत असतो तन्वी अगं कुठे राहिलीस, इतक्यातच तो असतो ना व्हिडिओ कॉल असतो. आता अश्विन घाबरतो नाही, अगं म्हणते हे काय, हे कुंकू डोकं पदर हे सगळं काय आहे. तर आता प्रिया म्हणते अश्विन अरे मी मंदिरात गेलो होते. आता अश्विन म्हणतो अगं मग तू कोर्टात गेली होतीस ना, मग सगळ्यांनाच बोललेले होते ना की जर का आज आपल्याला न्याय मिळाला ना तर मी 50 प्रदक्षिणा घालीन आणि असं सुद्धा बोलले होते की जर ती वात हातावरती ठेवून आरती करेन म्हणून. तर नवस फेडायला गेले होते रे. तर आता बघा अश्विन तिची माझ्या घेतो आणि म्हणतो की बाळा तू ओके आहेस ना गं, म्हणजे डोक्यावरती नाही ना पडलीस तू, का ताप बीप आलाय का तुला काही. तर आता प्रिया म्हणते अश्विन असं का बोलतोयस रे तू, मला मान्य आहे मला की माझा स्वभाव थोडासा चिडचिडा आहे म्हणून, पण मी सुद्धा माणूसच आहे ना रे असं ते अश्विनला म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते की ज्या माणसांमुळे माझ्या आई बापापासून माझी ताटातूट झाली त्या माणसाला शिक्षा व्हावी हे तर मला वाटणारच ना, आणि तसं झालं म्हणून मी देवाचे आभार मानायला गेले होते असं प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते प्लीज अशी टोमणी नकोस ना मारू. अश्विन म्हणतो बरं ठीक आहे, सॉरी हां. आता प्रिया म्हणते मला यापुढे ना नागराज काकाचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. आणि म्हणते की किती दुष्ट माणूस निघाला ना तो. आता अश्विन तिला समजावायला लागतो की म्हणतो तन्वी शांत हो, हे बघ तुझ्यासाठी हे सगळं किती सेन्सिटिव्ह आहे हे मी समजू शकतो. आणि पुढे अश्विन म्हणतो की तन्वी मी बोलतो तुझ्याशी, तू ये घरी. आता असं म्हणल्यानंतर पटकन फोन अश्विन ठेवतो. आता अश्विनने फोन ठेवला की बघा हा हे लगेच तिच्या खऱ्या रूपात येते ना आणि लगेच म्हणते की हा अश्विन जन्मापासूनच मूर्ख आहे का, मी त्याला मूर्ख बनवण्यात एक्सपर्ट झाली आहे असं म्हणून लागते ना हसायला. आणि पुढे म्हणते आणि आता फक्त अश्विनच नाही तर घरातले सगळेच जणच या ड्राम्याला फसायला हवेत. आणि म्हणते की चला आता घरी जाते आणि त्या बिंडोक सुभेदारांना इम्प्रेस करते म्हणून आता येते प्रिया तिथून. आणि म्हणते मग नागोबासमोर काय ड्रामा करायचा आहे याचा नंतर मी विचार करते म्हणून आता प्रिया सुभेदारांच्या घरी यायला निघते. आणि इतक्यातच म्हणते की सुभेदारांच्या नाटकांचा पहिला अंक काय असेल बरं, आता हे प्लॅन करूनच घरी येते. घरामध्ये अर्जुन हे भयानक चिडलेला असतो आणि म्हणतो की हा माणूस घरामध्ये आलाच कसा, म्हणून आता अर्जुन जोरजोरात ओरडता असतो. आता प्रतिमा आता या कल्पनाताई म्हणतात की तुम्ही कोर्टात गेला होतात ना तेव्हाच तो इथे आला म्हणून. आणि पुढे लगेच कल्पनाताई म्हणतात आणि अस्मिताने असं ठरवलं की तो आता इथेच राहणार. अर्जुन तर ओरडतो ना वॉट बोलून जोरातच. आता लगेच प्रतापराव म्हणतात पूर्णाई अगं तू सुद्धा अस्मिताला समजावलं नाहीस का. तर पूर्णाजी म्हणतात तुला खरंच असं वाटतंय का की अस्मिता हे सगळं समजून घेण्याच्या मनस्थितीत आहे म्हणून. अरे त्यातून फक्त वादावादीच होणार आणि अस्मितासाठी ते ठीक नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे असं पूर्णाजी पण म्हणतात. आणि अर्जुन म्हणतो म्हणून काय आपण आता असा मूर्खपणा करायला असतो. आता लगेच रविराज म्हणतात आता तू आरडाओरडा करून काय होणार आहे अर्जुन. आता अर्जुन म्हणतो पण आम्हाला सांगितलं का नाही तुम्ही का सचिन घरी आलाय म्हणून. पूर्णाजी म्हणतात त्याने काय होणार होतं, तुम्हाला तिथं त्या केसच्या मध्ये आणखीन एक भुंगा लागला असता डोक्याला. आता असं म्हणल्यानंतर म्हणतात अगं पण म्हणून आपण काहीच करायचं नाही का. तर आता पूर्णाजी म्हणतात आपण नवरा बायकोच्या नात्यामध्ये तोपर्यंतच बोलू शकतो जोपर्यंत बायकोला माहिती आहे काय चूक आहे आणि काय बरोबर आहे ते. इथं अस्मिताच त्याच्या बाजूने आहे, मग आपण काय बोलणार, मग काय आपल्याच दात आणि आपल्याच ओठ
असं म्हणत आपण गप्प बसायचं असं आता पूर्णाजी म्हणतात. आता अर्जुन म्हणतो हा सचिन थोडे दिवस नीट वागेल आणि मग तसंच होणार आहे परत. आता पूर्णाजी म्हणतात अर्जुन हे आम्हालाही कळतंय पण आता अस्मिताच्या या अवस्थेत आपण तिच्या मनाविरुद्ध नाही जाऊ शकत. अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही अस्मिताच्या आत्ताचा अवस्थेचा विचार करा, मी तिच्या फ्युचरचा विचार करतोय. आणि म्हणतो या सचिनला आत्ताच घराबाहेर काढतो. म्हणून आता अर्जुन निघायला लागतो तर लगेच पूर्णाजी त्याला अडवतात आणि म्हणतात थांब अर्जुन, कुठल्याही नात्यामध्ये सल्ला देणं आणि कुठल्याही नात्यामध्ये ढवळाढवळ करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत अर्जुन. असं आता पूर्णाजी म्हणल्यानंतर अर्जुन थांबतो. पुढे पूर्णाजी म्हणतात आपण अस्मिताला सचिनपासून आता जबरदस्ती दूर केलं ना तर तिच्या मनामध्ये आणि प्रेक्षकांनी मी तुम्हाला अगदी डायलॉग टू डायलॉग प्रत्येक गोष्ट सांगते त्यामुळे माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता पुढे पूर्णाजी म्हणतात त्यामुळे मी सांगते ना तुला आता आपण शांत राहणं गरजेचंच आहे म्हणून. आता अर्जुन बघा शांतच बसतो आणि आपल्याला दाखवलेला आहे की अर्जुन तर इतका चिडलेला असतो पण तो काही करू शकत नसतो आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतोय. आता पुढे सायली अर्जुनला म्हणत असते पण मला एक गोष्ट नाही कळली की तुम्ही महिपतला फोटो दाखवायला निघालेले होतात तर पण मग महिपतवरती त्याने एवढा परिणाम कसा काय झाला. आणि आता रविराज प्रियाला म्हणत असतात तू आमची मुलगी आहेस ना पण तू कधी वागलीस का मुलीसारखी, सांग ना, तू आमच्या मनामध्ये ते स्थान कधीच मिळवू शकली नाहीस. आता असं रविराज सगळ्यांच्या समोर म्हणत असतात आणि आमच्या मुलीचा तो मान आम्ही कायमचा सायलीला दिला आहे म्हणून. आणि आता दुसऱ्या दिवशी सायली म्हणत असते चला महिपतकडे जायचं ना. तर अर्जुन म्हणतो तू पण येणार आहेस, तर सायली म्हणते हो. आणि आता अर्जुन घाबरतो आणि मनातल्या मनात म्हणतो की सायलीच्या समोर महिपत काही बोलला आणि म्हणून गेला तर म्हणजे आमच्या त्या डीलबद्दल असं म्हणून अर्जुन आता घाबरलेलं दाखवले आहे. आणि ठरलं तर मग एवढाच भाग आपल्याला दाखवलेला आहे आणि पुढच्या भागात काय होतं मी तुम्हाला ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर उद्याचा मस्त आणि फ्रेश एपिसोड पाहण्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत